नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। ही भाजी तुम्ही ओळखता? ही भाजी आपल्या गावची रानभाजी आहे। ह्याला टाकल्याची भाजी असं म्हणतात। तर हे बघा, इथं मी टाकल्याची भाजी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे गावच्या सारखी। तर ही भाजी मी 2 जुड्या आणलेल्या होत्या विकत। गावाला काय आपली गेलं शेताच्या बांधावरनं तोडली टाकल्याची भाजी आणली घरी। तर इथं मी 2 जुड्या आणल्यात विकत, त्या साफ करून घेतल्यात आणि ही तुम्हाला दाखवते कशी साफ करायची ही भाजी। ही पानं आहेत ना ह्याची, हे अशी काढायची, ह्याचं देठ नाही घ्यायचं, अशी। जशी गावाला बनवतात ना तशी मी भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आता भाजी एकच असते, चव पण त्याची एकच, पण फक्त बनवायचे प्रकार प्रत्येकाचं वेगवेगळे असतात। जसे आमच्या इकडे बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही भाजी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कशी भाजी बनवायची। आता ही अशा प्रकारे मी ही भाजी साफ करून घेतली। आता हिला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि हिला बारीक कट करायचे। ही बघा, ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतले 4-5 वेळा। आता हिला आपण कट करून घेऊया। आता ही भाजी आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। आता ही बघा, ही अशा प्रकारे आपल्याला कापून घेतले, अशी कापायची आपल्याला। आता ही भाजी आहे ना आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची। तुम्हाला कुकरमध्ये जर नसली शिजवायची, जर अशी टोपा शिजवली ना तरी पण चालेल, पण कारण काय टोपात शिजवायचं कारण जास्त टाइम लागतो आणि कुकरमध्ये लवकर होते, त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये शिजवायची। आता थोडं पाणी टाकून घेते। हे बघा, एवढं पाणी टाकलंय मी आणि आता आपल्याला शिजवून घ्यायची। आता गॅस पेटवून घेते आणि हा कुकर आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि 2 शिट्ट्या काढायच्या। आता आपली भाजी शिजते तर आपण कांदे कापून घेणार आहे। ते मी इथे 3 कांदे घेतलेत, एक छोटा आहे आणि 2 मीडियम साईजचे आहेत। असे हे 3 कांदे कापून घेते। आता इथं आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी आता गॅस बंद करून घेते। आता आपली भाजी गार होईपर्यंत मी तांदळाची भाकरी बनवून दाखवते। तांदळाची भाकरी आणि ही भाजी एकदम खायला लई छान लागते। गावाला पण ही भाकरी आणि टाकल्याची भाजी, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते। आता मी पीठ मळून घेतलंय आणि गॅस पेटवून तवा पण ठेवलाय गॅसवरती। आता भाकरी थापून घेते। आता आपला तवा गरम झालाय, आता मी भाकरी याच्यावरती टाकून घेते। टाकल्याबरोबर तीच पाणी लावायचं भाकरीला। हे बघा, आपली भाकरी शेकून झाली ही एक। आता दुसरी आहे ती पण टाकते मी। तर ही बघा, आपली भाजी शिजून झाले। आता हे पाणी आहे ना सगळं आपल्याला काढून टाकायचं आणि भाजी घालून घ्यायची आपण। हे बघा, या धाऱ्याने मी ही भाजी काढून घेते। अशा प्रकारे हे पाणी काढून टाकायचं आपल्याला आणि हे पिळून घ्यायची। सगळं पाणी निथळवून टाकायचं ह्याच्यातलं। हे बघा, हे पाणी कसं दिसतंय हिरवं। आता हे बघा, ह्याच्यात मी थंड पाणी टाकलं, म्हणजे आपलं नॉर्मल पाणी। आता ही भाजी आहे ना आपल्याला पिळून घ्यायची। ह्याच्यात पाणी नाही ठेवायचं, जरा आपण पूर्ण पाणी असं पिळून काढायचं अशा प्रकारे। हे बघा, आणि अशी सुकी करून घ्यायची ही भाजी आणि पूर्ण ही अशी मोकळी करून घ्यायची। आता ही बघा, ही भाजी मी अशी मोकळी करून घेतले। हे अशी मोकळीच करून घ्यायला लागते, हे बघा। आणि आता आपण ही भाजी आहे ना कांदा मिरचीत बनवणार नाही, मी ही भाजी तिलकुटामध्ये बनवणार आहे। जशी आमच्या गावाकडे बनवतात ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तिलकुटाचा व्हिडिओ अगोदर आपला टाकलेला आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर तिथं तुम्ही बघू शकता। तर हे तिलकुट मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। 4 चमचे एवढं मी तिलकुट टाकले आणि हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, असं हे पूर्ण ह्या भाजीला लागलं पाहिजे, तरच ह्या भाजीची टेस्ट चांगली लागते।
आता इथे कांदा पण कापून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे, एवढा बारीक असा. आता मी गॅस पेटवून घेते. कढई ठेवले गॅसवरती. आता कढई आपली गरम झाले, त्याच्यामध्ये मी तेल घालते. दोन पळी एवढं तेल टाकले मी. आता कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचा. आता आपल्याला मीठ नाही या भाजीमध्ये घालायचं, कारण आपण आहे ना तिलकुटामध्ये मीठ वाटलेलं आहे, त्याच्यामुळे या भाजीमध्ये नाही आता मीठ घालायचं. इथे आपला कांदा परतून झालाय. आता आपल्याला ह्याच्यात थोडी हळद टाकायची आणि भाजी परतून घ्यायची. मग झाली भाजी. याला टाइम पण नाही लागत. आपण जर टोपात शिजवायला टाकली ना भाजी उकडायला तरच टाइम लागतो, तर कुकरमध्ये टाकली तर नाही टाइम लागत. आता ह्याच्यामध्ये ही भाजी घालून घ्यायची. ही मस्त अशी परतून घ्यायची भाजी. ही भाजी आपली एकजीव करून घेतली मी. बघा किती मस्त दिसते आपली टाकल्याची भाजी. कलर पण छान आलाय तिला, हे बघा. आता हिला एखादा मिनिट झाकण असं ठेवायचं ह्याच्यावरती, थोडी वाफ काढून घ्यायची एखादा मिनिट. आता इथे 1 मिनिट झालेलं आहे आपलं. आता भाजी बघूया आपली. ही बघा, मस्त झाली भाजी आपली. कलर पण छान आलाय आणि मस्त आहे बघा. ह्या पद्धतीने एक दिवशी तुम्ही ही भाजी करून बघा, एकदम टेस्टी लागते. गावच्या पद्धतीची भाजी, गावरान भाजी. तर इथं आपली तांदळाची भाकरी आणि तिलकुटाची टाकळीची भाजी तयार झालेली आहे. या तुम्ही पण गरमागरम खायला. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.